तर मित्रांनो, इकडे 12 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. केक मी माझ्या भावाकडे दिले, ते घेऊन येतो आहे घरून. त्याची वाट बघतो आहे. ते प्रज्ञा अजून झोपली नाही, काय मेहंदी वगैरे काढते वाटतं काहीतरी. आता डायरेक्ट केक घेऊन जाऊयात तिच्याकडे आणि तिला बोलूयात हॅपी बर्थडे मॅडम. चला, सरप्राईज होणार ते. तिला डाऊट जरा पण नसेल आला की मी केक आणला आहे म्हणून. ओके, गेला तो केक देऊन. केकला इथेच फोडतो बाहेरच आणि डायरेक्ट घेऊन जातो. ओके गाईस, चला आता तुम्ही माझ्या बघा त्याची रिॲक्शन बघा. हो गाईस, आपला केक आता 2 मिनटं राहिलेत फक्त. आता एंट्री मारूयात घरात 2 मिनटानंतर. मेहंदी काढण्यामध्ये बिझी आहे. तिला काहीतरी डाऊट वगैरे आला असेल वाटतंय. बघा, दरवाजा बंद आहे आपला. हळू बोलतो आहे कारण ती ऐकेल, त्यासाठी मी हळू बोलतो आहे. ओके, माचीस आणले नाही तर आणली नाही, नाहीतर स्पार्कल डायरेक्ट पेटवून घेऊन गेलो असतो आतमध्ये, बट असंच घेऊन जावं लागेल. ओके चालते, जाऊ आता 2 मिनटात. चला, 2 मिनटं लवकर होतच नाहीत, 1-1 मिनिट मोजावं लागतो आहे. खूप मजा येते असे सरप्राईजेस द्यायला, छोटे छोटे. छान वाटतं. आता त्याची रिॲक्शन बघायला मजा येईल. चला गॅस 12 वाजले. सो गई क्या? हाँ रन्ना, रन्ना, अरे बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गए, लाडू येणार रे. तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. ये क्या सब बेसिक हैप्पी वाला है. बर्थडे टू यू, बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मुझे लगा हर बार की तरह भूल जाएगा. भूल जाएगा? हर बार कैसे भूल जाऊंगा. लाडू झोपले म्हणून तिला रिॲक्शन देता आले नाही. ती पण झोपली होती, तुम्ही बघितलं. गाईज, लाडू बाळ झोपलाय आमचा आणि हिने माझ्या बड्डेला केक आणला नव्हता बघा. मी तर एवढा सुंदर भारी एकदम हाय क्वालिटीचा केक घेऊन आलो विथ प्राइस टॅग पण. बाहर जा सकते हो इतना दूर. तेरे गांव में खेत नहीं है. इंसान ये मुंह पे आए हुए होते. चाहे तो क्या कुछ नहीं कर सकता इंसान. अभी स्पार्कल जलाऊंगा, हाँ, फिर क्या करना, कैंडल फूकना उसके बाद. विश मांगते. हाँ, ऐसे भी मेरा घर बन जाए पकड़े. बड़ा वाला. मेरे हाथ पे तो नहीं आएगा ना कहीं. ये छोड़ छोड़ना पड़ा था. Happy birthday to you. Happy birthday dear Pragna. Happy birthday to you. मेरा बहुत बड़ा घर है. विश बड़ा कैसे मागितली. मेरा बहुत बड़ा घर हो जाए, बहुत बड़ा बंगला. ये वो कैसे मोमबत्ती फेंक रहे. चीटे लग जाएगा ना. हाँ, तुझे थोड़ा सा गिरा गया है क्या. चलो काटो केक. चाकू तो लाए ही नहीं. चाकू है ना मेरे पास, सब अपने पास. चलो चलो काटो, सुबह से कर. इधर से भी काटो. लिखना Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear कहाँ Pragna, रखा था. happy birthday to you. केक रखा था मेरे भाई के इधर, अपना कृष्णा. उनकी फ्रिज में रखा था. Happy birthday to you. टेस्टी बहुत. बापरे, एवढा चॉकलेट आणि एवढा भारी केक. लय बारीक होते.
थँक्यू. मी अशा टाईपचा केक आहे ना गाईस, जवळजवळ 4-5 वर्षानंतर ही टेस्ट मला परत भेटली. मंठ्यामध्ये अवेलेबल व्हायला लागले चांगले केक. नाईस. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. केक तुम्हाला मैं दाखवले त्यांना आधी. बाहर कब से 10 मिनट से रुका हूँ, एक मिनट गिन रहा हूँ. जल्दी भेज ही नहीं रहा टाइम. मुझे लगा तू मेहंदी बना रही है. मेहंदी क्यों लगाऊंगा? ये तो कुछ ढूंढ रही थी ना इधर, वो छेद से देख रहा था मैं तेरे को. वो दरवाजे के उधर से देख रहा था. ढूंढ रही थी ना कुछ तो मुझे लगा मेहंदी वेहंदी नहीं कर. ईयरबड ढूंढ रही थी. चांगला है. वेल स्पेंडेड बर्थडे गाइस. थैंक यू गाइस. आप लोग ने भी बहुत सारा कमेंट किया होगा हैप्पी बर्थडे का, तो सबको मेरे दिल से थैंक यू. मंडली आभारी आहे तुमची. कचरा है ना ये इसमें, हो. डाल दोगे इसमें. हॅपी बर्थडे टू मी. गाईज बघा, मी प्रज्ञाचा बर्थडे एकदम मस्त केलाय आणि तुम्ही बघूच शिका. प्रज्ञा पण पोरगा असती तर चांगला केला असतं तुमचं. मला काही शिकायत नाही. आय डोंट. मला सरप्राईजेस द्यायला आवडतात. मला अशी कोणाकडून अपेक्षा नसते की मला सरप्राईज भेटावा. पण आम्हाला वाटते ना तुम्हाला देऊ सरप्राईज. केक काय करते, फ्रीजमध्ये ठेवते. थोडासा मला पण खाऊ द्या आता. केक खातो गाईज. बघा केक खूप जास्त टेस्टी आहे सिरियसली. एकदम मस्त, एकदम एकदम छकास. तुम्ही विचार करते ना पिवळं पिवळं काय झालं प्रज्ञाच्या हाताला, तर तिने तर आपल्या 14 एप्रिलसाठी सडा शिंपला होता बाहेर खूप सारा येल्लो कलरचा. हो. येस. चम्मच भांडे धुवून चम्मच दे ना. अर्धा आपला तो केक सकाळी साहेल त्यांना द्यायचा आहे केक. ओके. लाडूला पण, लाडू झोपले मस्त. तर गाईस कसा वाटला माझा सरप्राईज तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा. सॉरी सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना कसं वाटलं तुला सरप्राईज? हां छान वाटलं. छान वाटलं. मजा आली. मजा आली. मी असे आनंद झाला. आम्ही असे सरप्राईजेस ना, मी हे आम्हाला सवय कुठं नाही माहिती का, बोईसरला दीदी आणि मी असे एकमेकांना सरप्राईजेस द्यायचो. म्हणजे दीदी लावला होता. दीदीचा बर्थडे असला ना की मी मम्मीला सांगायचो दीदीचा बर्थडे. हां त्यावेळेस पैसे नसायचे समजा माझ्याकडे, स्वतः कमवत नव्हतो ना, तर बोलायचं मम्मी केकला पैसे दे. मग मम्मी मला पैसे द्यायची. मग मी आणून ठेवायचो फ्रीजमध्ये. मग 12 वाजता लपून घेऊन जायचो. मग लाईट वेट चालू करायचं. मग हॅपी बर्थडे बोलायचं. मस्त मज्जा यार. व्हेरी नाईस गाईस. चला आता थोडासा केक खाऊन घेतो. केक खूप जास्त स्वादिष्ट आणि खूप मस्त आहे. सिरियसली खोटं नाही बोलत आहे. गाइस आज हम बात करते रहेंगे. मेरी नींद वाली मुंह है गाइस. मी तेल लावला होता डोक्यावर. झोपली होती ती गाईस, मी तिला उठवलंय. आता व्हॉट्सअपला स्टोरी बिरी ठेवू, थोडंसं इकडे तिकडे करू सगळं आणि भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके. गाइस मी आज जास्त थकले. सॉरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नाही, बर्थडे ब्लॉग आहे हा. सो कंटिन्यू राहा. काहीतरी धमाकेदार व्हिडिओ म्हणजे काहीतरी करणं करायला चालली ते तुम्हाला कळेल ह्या व्हिडिओमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये पण कळू शकतं. बघू जसं ॲडजस्ट होईल तसं. ओके चला बाय बाय, टेक केअर. धन्यवाद प्रज्ञाकडून सर्वांना, माझ्याकडून पण ज्यांनी प्रज्ञाला छान छान विशेष केले आहेत. ओके चला बाय गाईस. आशा करूया आपला 2027 मध्ये आपला घर तयार झाला आहे. हा या छोट्याशा घरामध्ये याचा मी बर्थडे सेलिब्रेट करतो ह्या वर्षी. तीन होप सो पुढच्या वर्षी 2027 मध्ये प्रज्ञाचा बर्थडे नवीन घरामध्ये साजरा हो. ठीक 1 वर्षानंतर ही आपली विश आहे. सो बघू मॅनिफेस्टिंग कितपत रिअल होते आपली. मॅनिफेस्ट केलं पाहिजे माणसाने, चांगलं असतं. बी पॉजिटिव. मतलब हमारा घर बनने का प्लान चालू हो गया ना, मुझे ना ऐसे चैन की नींद ही नहीं आ रही. नींद ही उड़ गई. ऐसा लगता है कब बनेगा घर, कब बनेगा. डायरेक्ट ऐसे ही हो रहा है. सच में ऐसे ही हो रहा है. मैं सोचती हूँ ऐसा रखूंगी घर, वैसा रखूंगी. काहीच 2 दिवस जरा फिरायला जायचं. 2 दिवसानंतर मी आलो ना, मग आपलं ते मोटरचं काम करून सगळं ऑल डन करून आपल्याला कॉलम वगैरे खाणं स्टार्ट करायचं. थोडं घराचं काम फिनिश करून, म्हणजे अर्ध पर्यंत करू. आपला झोपीवाले डोळे. अर्ध काम करायचं आपलं बजेट आहे सध्या.
आणि मग नंतर हळूहळू पैसे येतील तसं करत राहू. बघू कुठपर्यंत आपलं काम कंप्लीट होतं. ओके, खूप सारं बोललं तुम्हाला. आता भेटूयात आता हिच्या बर्थडेच्या दिवशी ही काय करते बघू. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हम्म. हा छोटासा ब्लॉग आहे, प्रज्ञाचा बर्थडे सरप्राईज. प्रज्ञाचा बर्थडे सेलिब्रेट केला आपण आता, आणि नेक्स्ट ब्लॉग काहीतरी एकदम खतरनाक येणार आहे. ही काहीतरी करायला चालली, तो तुम्ही गेस करा ही काय करणार आहे. बर्थडेच्या दिवशी उद्या आम्हाला आमच्या इथून 120 ते 130 किलोमीटर जायचं आहे, आणि ही पोरगी काहीतरी करायला निघाली आहे. तर तुम्ही गेस करा, बघू कोण कोण एकदम भारी गेस करतं, एकदम बरोबर गेस करता. ओके, गाईस मला लय भीती वाटते. ही काहीतरी करायला चालली आहे हिच्या आयुष्यात, ती गोष्ट त्याने कधीच केली नाही, ती गोष्ट ती करायला चालली आहे. तर तुम्ही मला असं वाटतंय 80 म्हणजे किती 60-70% लोक तरी ओळखतील. नहीं, मुझे लगता है 50% ही बस. बघू कोण ओळखतं. व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला समजेलच की ही काय करायला चालली आहे. ओके, चालतंय. चला बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला सुद्धा प्रज्ञाच्या तर्फे हा केक मी तुम्हाला देतो. हे घ्या, घ्या. बाईट घ्या. करा. चला, माझी फॅमिली, तुम्ही केक घ्या गोड गोड. तुमची जिंदगी मध्ये पण गोड तुमच्या असावी, हिश्श्याचं मी खातो. तुमची जिंदगी पण एकदम स्वीट स्वीट असावी अशी माझी मनापासून त्याबद्दल प्रार्थना, इच्छा आहे. इच्छा. हं. लाडू केक खात नाही तशी, झोपली आहे तर काही असं वेगळं नाही आहे. झोपले, ती खातच नाही केक, ती माझ्यावरच गेली. कशा टाईपचे ब्लॉग्स बघायला आवडतील ते पण सांगा. आणि तुम्ही खूप प्रेम दिला आपल्या बोरिंगच्या व्हिडिओला. आणि बोरिंग व्हिडिओ म्हणजे बोरवेल, जे आपण बोरवेल घेतली त्या व्हिडिओला, आणि घराच्या सुरुवातीचा जो व्हिडिओ टाकला त्याला पण प्रेम दिलं खूप. त्यासाठी थँक्यू सो मच तुम्हाला. कीप सपोर्टिंग, कीप लविंग, आणि भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय. जय हिंद, जय भारत, जय जास्त भीम, जय कमेंट करा शिवराय. आणि गेस करा मी काय करायला चालले आहे. गेस करा गाईस, ही खूप खतरनाक काहीतरी करायला चालली आहे. ओके, माझी म्हणजे मी हिला परमिशन नाही दिली, मी सख्त खिलाफ आहे या गोष्टीच्या, बट तिला ती गोष्ट करायचीच आहे म्हणून सोडले मी त्याच्यावर. कर बाबा, तू काय करायचं तर कर. ओके, चालते, मजा येईल. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघा. नेक्स्ट म्हणजे आता उद्याच करणार आहे पर ती इस गोष्ट. केक पे मोती क्यों डाला है? ती गोष्ट उद्याच होणार आहे. ओके, लवकर बाय, लवकर बाय. गेस करा. चला बाय. आता याच्यावर जास्त हिंट नाही देऊ शकत मी. आता एवढंच हिंट, इनफ इज इनफ. टाटा. मी झोपायला. सॉरी पकवल्याबद्दल तुम्हाला खूप खूप सॉरी. कारण असं बोलत बोलत गेलं की विषय वाढतात. आता परत बघा, आता सॉरी बोलण्यासाठी परत आलो की परत विषय वाढला. तर टाईम वाढत चालला आहे. छोटासा ब्लॉग होता, माफ करा. ह्याच्यानंतरचा ब्लॉग खूप भारी आणि खूप इंटरेस्टिंग आणि खूप खतरनाक आणि खूपच छान येणार आहे. तर नक्की बघा. ओके, बाय. आता 10 वेळा बाय केले मी. चला बाय बाय. बाय.